नमस्कार मित्र हो, स्पर्धा गुरु ESP या आपल्या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, गणितामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काळकाम वेग. आता काळकाम वेग या टॉपिकवरती प्रश्न नाही असा एकही पेपर नाही, मग तो कोणताही असू दे. आता हा इतका जर महत्त्वाचा टॉपिक असेल तर साहजिकच आपल्याला त्याच्यामधल्या काही टिप्स आणि ट्रिक्स नक्की माहिती असायला हव्यात. तर यातलंच एक उदाहरण म्हणजे एक टाईप आज आपण इथं घेणार आहोत. तो टाईप घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण येऊ घातलेली जी TET आहे, शिवाय टेट थर्ड, तुम्ही जर तुमचं सिलेक्शन आता झालेलं असेल, कुठतर दूरवर झालेलं आहे आणि तुम्हाला स्वजिल्ह्यात यायचं आहे, तर तुम्ही साहजिकच टेट थर्डचा विचार करताय. तर त्या टेट थर्डसाठी लागणारा जो काही महत्त्वाचा कंटेंट आहे तो कंटेंट आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. शिवाय इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी लागणारं मराठी आणि गणित हे आपल्या चॅनलवरती घेतलं जातं, तेही काही विशेष टिप्स आणि ट्रिक्ससहित, जेणेकरून तुमचा पेपरमधला तो प्रश्न सोडवतानाचा वेळ हा वाचावा आणि तुम्हाला जे काही कठीण प्रश्न आहेत त्यासाठी तो वेळ मिळावा. यामुळं काय होईल तर तुमचा स्कोअर वाढण्यासाठी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलची मदत होईल. आपला एक व्हिडिओ तुमचा 1 मार्क नक्कीच सिक्युअर करेल याची खात्री मी देते. तर पाहूया आपला आजचा हा महत्त्वाचा टॉपिक आणि त्यातलं उदाहरण. आता याच्यामध्ये बघा, आपण इथं एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण असं आहे की 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील. म्हणजे तेच काम, आपल्याला काम वेगळं दिलेलं नाही, तेच काम पूर्ण करण्यासाठी जर त्या दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील. आता वाटताना हे उदाहरण अतिशय सोपं वाटतं, काही सोडवतातचही, पण ज्या वेळेला आन्सर की येते त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं असतं. मग आता इथं नेमकं तुमचं काय चुकतं, नेमकं काय इथं अशा टाईपचा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला नेमकं काय पाहिलं पाहिजे हे आता आपण इथं घेतोय. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला दिवसांची संख्या इथं दिलेली नाही, काही दिवस असं म्हटलेलं आहे. माणसांची संख्या दिलेली आहे आणि काही दिवस. जर दिवसांची संख्या जी काही दिलेली नाही, दिवसांची संख्या, ती संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यायला लागतील. हा अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु आपण असं म्हणू की ट्रॅपचा प्रश्न आहे. तो कसा सोडवायचा पहा. आता याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. आपला फॉर्म्युला आहे की माणसे गुणिले दिवस बरोबर माणसे गुणिले दिवस, म्हणजे पूर्वीची माणसे गुणिले पूर्वीचे दिवस, आणि आपल्याला जी काढायची आहेत ती माणसे गुणिले ते दिवस. आता हे ज्यावेळेला आपण लिहितो, हे आपण कशावरून घेतलं तर आपला जो काही फॉर्म्युला आहे MDHचा, म्हणजे माणसे, दिवस आणि जे काही तास दिलेले असतील ते तास आपण असं म्हणू. मग M1 D1 H1 असेल बरोबर M2 D2 आणि H2, हा जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलानुसार आपण इथं घेतलेला आहे की माणसे गुणिले दिवस बरोबर माणसे गुणिले दिवस. आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला माणसे किती दिलेली आहेत तर सुरुवातीची माणसं आपली ही 36 दिलेली आहेत. आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं नाही तर दिवसांची संख्या आपल्याला दिलेली नाही. आता आपल्याला दिवसांची संख्या माहिती नाही, आपण कोरं ठेवूया. तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे याच्याबाबतची की ज्यामध्ये तुम्हाला ती दिवसांची संख्या नसतानाही तिथं तुम्हाला ती घेता येईल. आता आपल्याला पुढची माणसं दिलेत का तर नाही, तीच विचारलेली आहेत की आपल्याला किती माणसं लागणार आहेत. तिथं आपण ती माणसं X पकडलेली आहेत की किती माणसं आपल्याला लागतील, आणि दिवसांची संख्या मात्र इथं दिलेली आहे. ती दिलेली आहे की पूर्वीच्या 2/3. म्हणजे तुम्ही यावरून काय लक्षात घ्यायचं आहे की पूर्वी ही 3 असली पाहिजे, त्यावेळेला आता त्या 3 पैकी कमी करून आपण 2 घेणार आहे. मग यानुसार इथं काय ट्रिक आहे की ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेला हा जो खालचा आकडा आहे तुमचा, आता 4 पैकी 2 आहे का 3 पैकी 2 आहे का 5 पैकी काय असेल ते, तर हा जो खालचा आकडा आहे तो तुम्ही इथं घ्यायचा आहे. म्हणजे इथं हे कसं येणार मांडणी, 36 गुणिले 3, म्हणजे पूर्वीचे दिवस 3 होते तर आताचे दिवस ते 2 केलेले आहेत, म्हणजे कमी केलेले आहेत, कपात केलेली आहे. तर आपलं उत्तर किती येईल किंवा आपले जे काही नवीन लागणारी माणसं आहेत ती किती येतील. आता याच्यामध्ये बघा, आपण हे सोडवल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की इथं आपल्याला काय येणार आहे की 18 गुणिले 3, आणि 18 गुणिले 3 म्हणजेच 54, म्हणजेच X बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 54. आता इथं हे पाहिल्यानंतर तुम्ही आता गणित पहा आणि डायरेक्ट तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत जाणार आहे. आता हे गणित बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे 54 तुमचं उत्तर आलं. 54 ही संख्या आहे का तर आहे. आता इथं तुम्ही फसताय,
54 ही संख्या आहे. 54 ह्या संख्येला तुम्ही काय करणार आहे, 1 नंबरलाच दिलेला आहे. असा पर्याय शक्यतो 1 नंबरलाच असतो आणि तोही इथं दिलेला आहे. तुम्ही याला स्टिक करणार आहे आणि ज्यावेळेला आन्सर की येणार आहे त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येणार आहे की आपलं उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही तर बरोबर सोडवलेलं आहे तरीही तुमचं उत्तर चुकलं आणि तुमचा मार्क इथं गेलेला आहे. का? कारण तुम्ही हे गणित हे अगदी केअरफुली वाचलेलं नाही आहे, शांतपणे वाचलेलं नाही. नेमकं आपल्याला काय काढायचं होतं, तर हा एक शब्द आहे की जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि या शब्दामुळे हा कीवर्ड म्हणता येईल आपल्याला या गणितामधला, की ज्या कीवर्डनं आपलं गणित एकतर बरोबर येईल किंवा चुकेल. बरोबर आलं तर आपण इतरांपेक्षा नक्कीच पुढे राहू आणि चुकलं तर नक्कीच आपण खाली जाऊ. आता इथं काय म्हणलेलं आहे, तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. आणखी म्हणजे पूर्वी 36 आहेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि 36 मध्ये आणखी किती घ्यावी लागतील एवढाच आकडा फक्त आपल्याला काढायचा आहे. मग आता याच्यामध्ये उत्तर काय येईल, आपलं उत्तर काय येणार आहे, आलेला जो नंबर आहे 54 वजा पूर्वीची माणसे 36 आणि जे काही येणार आहे त्याची वजाबाकी, ती वजाबाकी म्हणजेच आलेली वजाबाकी हे असेल त्याचं उत्तर. हे उत्तर आपल्या त्या ऑप्शनमध्ये आहे आणि हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ट्रॅपचे प्रश्न दिले जातील. प्रश्न वाटताना खूप सोपा वाटला, परंतु ज्यावेळेला आपण सोडवला त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्याला म्हणजे आपण उत्तर काढूनही नीट न वाचल्यामुळं आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. तर अशाच प्रकारच्या काही टिप्स आणि ट्रिक्ससाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे गणित जर व्यवस्थित समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असंच नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत आजसाठी थांबूया इथंच. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदाच होईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.